अशोक खराचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणात रोज वेगवेगळे काहीतरी किस्से समोर येत आहेत। आता अशोक खराच्या सासूरवाडीतल्या काही लोकांनी त्याच्या लग्नाच्या वेळेसचे काही किस्से शेअर केलेत। यामधला एक किस्सा ऐकून तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। अशोक खराच्या लग्नाच्या हळदीवेळी त्याला ज्यावेळेस कपडे काढण्याचा आग्रह पाहुणे मंडळींनी केला, मात्र त्यानं कपडे काढायला नकार दिला। बराच वेळ आग्रह केल्यानंतर अशोक खरातनं त्याच्या अंगावरील कपडे काढली। यावेळेस त्याच्या अंगावर वार दिसले। त्याच्या शरीरावर अनेक वार दिसल्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल असं काही लोकांनी सांगितलंय। मात्र अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचं माहेर गरीब असल्यानं आणि लेकीचं चांगलं होईल या अपेक्षेनं आम्ही त्यावेळेस काही बोललो नाही, अशी प्रतिक्रिया या पाडळी ग्रामस्थांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी हे अशोक खरातचं सासर। या गावातील शिंदे कुटुंबातील कल्पनासोबत अशोक खरातचा विवाह झाला। लग्नानंतर अशोक खरात विशेष कार्यक्रमांसाठीच फक्त या पाडळी गावात यायचा। आता या प्रकरणात एका ग्रामस्थानं असंही सांगितलंय की आम्ही त्याच्याकडे जायचो, मात्र त्याचे गुण काही व्यवस्थित दिसले नाहीत। माझ्या जमिनीचा त्यानं व्यवहार केला, 4 लाख देतो म्हणाला, मात्र मला गडबड वाटल्यानं मी त्याला जमीन दिली नाही, असे एका ग्रामस्थानं सांगितले। अशोक खराची सासूरवाडी असलेलं हे पाडळी गाव सध्या चर्चेत आहे। माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील यांच्यामुळं आमच्या गावाचं नाव केंद्रात घेतलं जात होतं, मात्र आता या अशोक खरातमुळं आमच्या गावाचं नाव खराब होत असल्याचं या ग्रामस्थांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।